हॅलो फ्रेंड्स, मी आहे वर्षा आणि तुम्ही बघताय लाईफस्टाईल विथ वर्षा। तर आपण आज बनवणार आहोत आलू पराठे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, अद्रक, जिरं, 3 ते 4 मिरच्या आणि कोथिंबीर गरजेनुसार। तर इथे मी बॉईल पोटॅटो घेतले आहेत, यांना आपण उकळून घेऊयात वाफेवरती। आता आपण त्यांना स्मॅश करून घेणार आहोत। प्रथम आपण इथे तयार करत आहोत बटाट्याच्या चटणीचा मसाला। त्यासाठी मी लसूण, अद्रक, जिरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे आणि ते आपण मिक्सचरमधून ग्राइंड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ग्राइंड करून घेतलंय। आता हे पोटॅटो आपण स्मॅश करून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जास्तही बारीक नाही आहेत। आपण जेव्हा बटाट्याची चटणी करू तेव्हा ते अजून बारीक करता येतात। तर हे बटाट्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे। त्यासाठी ग्राइंड केलेला मसाला, थोडीशी हळद, मोहरी आणि थोडं मीठ गरजेनुसार। आता मी एक कढाई घेते आहे, त्यामध्ये तेल टाकते आहे। तेल आता तापत आलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे आणि हा ग्राइंड केलेला मसाला ॲड करते आहे। आता हा मसाला 2 ते 3 मिनटं तेलामध्ये होऊ देऊया। मसाला थोडा ब्राऊन झाला की आपण स्मॅश केलेले पोटॅटो टाकणार आहोत। मसाला थोडासा ब्राऊन कलर झाला आहे, आता आपण त्याला हलवतोय। त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करते आहे। आता परत हा मसाला हलवून घेऊया। त्यामध्ये बॉईल पोटॅटो ॲड करूयात। इथे मी बॉईल पोटॅटो ॲड केली आहेत। आता हे मिक्सचर एकजीव करून घेऊया, नीट हलवून घेऊया। बटाट्याची चटणी करतानाच आपण त्यांना स्मॅश करू शकतो। इथे मी थोडंसं मीठ टाकलंय। याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मी ह्याला जाराने थोडंसं स्मॅश करून घेते कढईमध्ये, म्हणजे पराठा लाटताना तो पराठा फाटणार नाही। आणि वेगळं आपल्याला याला सेपरेट थंड झाल्यावर स्मॅश करण्याची गरज नाही आहे। मी इथेच त्याला स्मॅश करून घेणार आहे। थोडं आता याला थंड करून घेऊयात। पोळीची कणिक घ्यायची आहे, छोटी पोळी लाटून घ्यायची आहे। आपण जसं पुरणपोळीमध्ये भरतो तसं इथे मी स्मॉल बॉल करून घेतले आहेत, म्हणजे ते पोळीमध्ये भरताना नीट भरल्या जातात आणि हात जास्त भरत नाही। अशा प्रकारे त्याला रोल करून घेतले। आता इथे मी पराठा लाटत आहे। जास्त प्रेस देऊन नाही लाटायचं आहे, एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, म्हणजे तो फाटणार नाही। आता हा पराठा लाटून रेडी आहे। तवा तापलाय, मी त्याच्यावरती पराठा टाकलाय। एक साईड पूर्ण भाजले की आपण त्याला फ्लिप करूया।
आता एक साईड झाली आहे, मी त्याला फ्लिप केलं आहे. याला परत फ्लिप करून घेणार आहोत. आता ह्याला आपण बटर लावून घेणार आहोत. बटर जेवढं जास्त यूज करणार तेवढा क्रिस्पी पराठा होणार. दोन्ही साईडनी बटर लावून घेऊयात. परत त्याला आता फ्लिप करते. ते बटर पोळीला छान लागलं जाईल मग आणि छान क्रिस्पी होईल. तुम्ही बघू शकता तो दोन्ही साईडनी कसा क्रिस्पी झालाय पराठा आपला. तर आपला पराठा रेडी आहे खाण्यासाठी. मी तो सर्व केला आहे लोणचं, दही आणि शेंगदाण्याची चटणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब फॉर मोर रेसिपीज.